बरंच काही इंटरेस्टिंग बघायला मिळणार आहे आपल्याला बयोमध्ये असं दिसतंय। मालिका वेगळ्याच दिशेकडे वळण घेते प्रेक्षकांनो। आय थिंक सो या नवीन आलेल्या डॉक्टरमुळे शुभमकर लवकर बरे होतील। तर सुरुवातीला आपण बघतोय बयोला अभिरामला काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात शुभमकरांबद्दल, म्हणून ती त्याला कॉल करते। आधी तर अभिराम फोन उचलत नाही, मग उचलतो आणि हो म्हणतो। बयो त्याला म्हणते सकाळी भेटूयात आणि तो अभिराम भेटूयात म्हटल्यानंतर त्याची आई फोन उचलते आणि बयोला बरंच काही ऐकवते। तुला लाज कशी वाटत नाही ग, इथे का फोन केलास तू मोलकर्णीची मुलगी आहेस ना, मोलकर्णीची कामं करतेस ना, मग मेडिकलला कशाला ॲडमिशन घेतलंस तू, आणि काय ग माझ्या मुलाकडनं पैसे उकळतेस ना। अभिराम त्याच्या आईला थांबवायचा प्रयत्न करत असतो, पण त्याची आई मात्र खूप बोलून घेते बयोला की तू माझ्या मुलाकडनं ड्रेस घेतलास ना, माहिती आहे मला नवरात्रामध्ये, आणि आता जर पुन्हा फोन केलास ना तर याद राख आम्ही आधीच 40 लाखाचं कर्ज घेतलंय। हे अभिरामची आई पण बयोला ऐकवते। असो यांच्याकडे ते वाक्य पाठ झालेलं दिसतंय, पण अभिराम म्हणतो आई तिने नाही घेतला तो ड्रेस माझ्याकडून, मीच तिला दिला। पण आता त्याची आई त्याला पण ओरडते आणि निघून जाते। बयो विचार करते काय करायला गेले आणि काय झालं। गौतमी मॅडम एकदम मस्त झकपक मेकअप करून आल्यात, कारण दुष्यंत सोबत त्यांना डिनर डेटला जायचं आहे। दुष्यंत म्हणतोय गौतमी तू गोड दिसतेस म्हणूनच तुझ्यावर फिदा झालो मी, पण प्लीज आज डेटवर जाताना तू त्या बयोचा विषय काढू नकोस। पण गौतमी म्हणते तिचाच विषय काढायचा आहे अरे, आणि गौतमीने बयोच्या त्या फोटो लावण्याबद्दलच्या आयडियाबद्दल सांगितलंय सगळं। दुष्यंत हे ऐकून चिडतात आणि म्हणतात इराने कशी काय परवानगी दिली। त्यावर गौतमी म्हणते मी इराला नाही म्हणू शकत नाही, तुला माहिती आहे, तू प्लीज काहीतरी कर आणि तू सांग ना की तुझी परमिशन नाही आहे म्हणून, मला काही बोलता आलं नाही रे। तेव्हा दुष्यंत खूप चिडतात आणि म्हणतात तू नेहमी असंच करतेस, माझ्यावर का लोटतेस ग, काही तुझ्या अंगावर आलं की नाही, मला नाही जमणार, ते पेशंटला सगळं अलाउड असतं, मी कसं काय नाही म्हणू शकेल त्यांना। आणि ते ओरडतात जरा गौतमीवर की तू असं का करतेस दरवेळी। पण गौतमीचा मात्र संताप होतो, तिला कोणी ओरडलेलं चालत नाही तिच्या अंगावर। ती लगेच म्हणते की तू माझ्यावर काय ओरडतोयस रे, मला नाही यायचंय तुझ्यासोबत डेटला, जा, आणि असं चिडून निघून जाते। थोडक्यात काय बयोमुळे यांच्यात भांडणं झालेत असं म्हणायला हरकत नाही आहे। तर आता इकडे यांनी फोटो लावून टाकले सुद्धा, इराने आरवने ते लहानपणीचे फोटो लावलेत म्हणजे शुभमकरांना काही आठवणी याव्यात आणि त्यांची मेमरी पुन्हा यावी म्हणून। ही आयडिया बाय द वे बयोची होती। बयो आता काही गोष्टी आठवून देते शुभमकरांना, बघा बाबा आपण अमराईत गेलो होतो तिथे हे फोटो काढले होते। पण आता शुभमकर काही बोले ना, पण आता इराचा गटाणा होतो, कारण सगळा मोठेपणा तिला घ्यायचा असतो ना। ती लगेच बयोला म्हणते उठ इथून, तुला कोणी सांगितलं मध्ये मध्ये करायला, उठ। आणि मग स्वतः शुभमकरांना काही आठवणी म्हणजे सांगतीये की बाबा बघ इथे मी रुसले होते। आरव पण मदत करत असतो तिला, बऱ्याच वेळ ते गप्पा मारतात या गोष्टीवर। आणि आता ती सविता येते आणि म्हणते चला आता तुमचा वेळ संपलाय। इरा म्हणते असं काय करताय, थांबू द्या ना 5 मिनटं, पण सविता म्हणते नाही चला निघा। मग आता इरा आणि आरव बाहेर गेल्यानंतर बयो शुभमकरांचा हात हातात घेते आणि म्हणते बाबा मला खात्री आहे तुम्ही लवकर बरे व्हाल आणि तुम्हाला सगळं लवकरात लवकर आठवायला लागेल। असं बोलून ती तिथून निघून गेली आहे। आता पोटे आले दुष्यंत सरांकडे आणि त्यांना म्हणतात सर तुम्हाला माहिती आहे ना, माझं काम करा ना प्लीज, त्या डॉक्टरला अपॉइंट केलं आहे त्याला नका ना घेऊ, तुम्ही डीन आहात ना कॉलेजचे, तुम्ही काहीतरी करू शकाल। दुष्यंत म्हणतात माझ्या हातात नाही आहे, त्याला अपॉइंट केलं आहे ते आपल्या संस्थेनी। पण पोटे आता दुष्यंतला धमकी द्यायला लागतात की मी तुमचं किती कामं केले, ते शुभमकरचं प्रकरण मी निस्तरलं। हे ऐकल्यावर दुष्यंत खूप चिडतात आणि म्हणतात तुम्ही मला धमकी देताय, ब्लॅकमेल करताय का पोटे म्हणतो नाही सर तसं नाही, पण प्लीज माझं काम करा ना, तो डॉक्टर येतोय इकडे। दुष्यंत म्हणतात पुन्हा धमकी द्यायचा प्रयत्न जर केला ना तर याद राखा, आणि काय करायचंय ना ते माझे मी बघून घेईल, पाठवा त्या डॉक्टरला इकडे। आणि मी या कॉलेजचा डीन जरी असलो ना तरी माझ्यावर बऱ्याचशा गोष्टी असतात आणि बरेच लोकही असतात, मी काही करू शकणार नाहीये। यापुढे बोलताना नीट विचार करून बोलत जा, त्याला मी नाही आपल्या संस्थेनेच अपॉइंट केलं आहे। पोटे म्हणतो सर प्लीज बघा पण मी पाठवतो त्याला तुमच्याकडे। तर आता प्रेक्षकांनो खूप इंटरेस्टिंग दाखवलं आहे त्यांनी आज, असं वाटतंय की आता छान छान काहीतरी घडेल या मालिकेमध्ये। छान दाखवलं की छानच म्हणतो कोणी पण, असो। पण आता हे डेअर आणि ट्रूथ हा गेम खेळतात सगळी कॉलेज मुलं, म्हणजे इरा आरवच्या क्लासमधली मुलं। तर आता आरववरती डेअर आलाय आणि आरव म्हणतोय मी तर या गेममध्ये नव्हतोच। हेतल म्हणते असं नाही करायचं, गेममध्ये खेळायचं, चल तू रोमॅन्टिक गाणं म्हण। आरव म्हणतो अरे यार मी आणि रोमॅन्टिक गाणं मला नाही जमणार, पण त्याला सगळेजण खूप आग्रह करतात, मग तो सुंदर असं गाणं म्हणतोय, ओल्या सांजवेळी जशी सावलीस बिलगावी, ते खूप छान गाणं म्हटलंय त्याने। आणि आता अंकिताची विकेट गेली आहे आरववर।
ती आरवकडे एकटक बघत राहते. तिला आरव आवडायला लागलाय असं तिच्या नजरेतनं दिसतंय आणि हे हेतलने पकडलंय बरोबर. ती तिला चिमटा काढते का अशी काहीतरी खुणवते आणि ती लाजते. आणि आरवचं गाणं झाल्यावर इरा म्हणते, दादा मस्त गाणं गायलास तू. आता पुढचं जे डेन येतं ते इरावर येतंय आणि ती म्हणते, मी डेअर घेईल प्लीज. आता हेतल म्हणते, ठीक आहे मी सांगते तुला, तू इथे कॅन्टीनमध्ये येणाऱ्या पहिल्या मुलाला प्रपोज करायचं. आरव तिला म्हणत असतो, नाही इरा असं काही करायचं नाही. इरा म्हणते, गप्प बस रे दादा, गेम आहे हा. पण आता तिथे कॅन्टीनमध्ये जो पहिला मुलगा आला आहे तो खूप जाडा आणि काळा असतो. तर आता इरा म्हणते, नाही 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 मी नाही प्रपोज करणार याला, काहीतरी वेगळं सांगा आता. हेतल म्हणते, असं नाही करायचं, गेम म्हणजे गेम असतो, तो चेंज नसतो होत आपल्या चॉईसप्रमाणे. पण आता तो मुलगा बिचारा हॅलो हॅलो करत निघून गेलाय. आणि मग एंट्री झाली आहे आपल्या रिअल हिरोची. म्हणजे मालिकेचा रिअल हिरो. अशीच एंट्री दाखवतात ना प्रेक्षकांना, म्हणून म्हणते कदाचित रिअल हिरो हाच असावा. आता तो आलाय आतमध्ये. हा नवीन डॉक्टर अपॉइंट झालाय पोटेच्या जागी. इरा आता त्याला प्रपोज करायला जाते. इरा विचार करते, छान दिसतोय हा. आणि मग त्याला डायरेक्ट म्हणते, ॲक्च्युली मी खूप दिवसापासून तुला ऑब्झर्व करते आणि आता त्याचे असे काहीसे फ्लॅशेस दाखवलेत त्यांनी, म्हणजे डायरेक्टली चेहरा नाही दाखवला, आता दाखवलाय. तर इरा त्याला म्हणते, आय लाईक यू, मला तू खूप आवडतोस आणि ॲक्च्युली आय लव्ह यू. आता तो बघतच राहतो इराकडे की ही काय पद्धत आहे या मुलीची. म्हणजे तो काहीच बोलत नाही प्रेक्षकांना आज, पण आता बघायला इंटरेस्ट येणार आहे आणि मला रिव्ह्यू सांगायला सुद्धा. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे इराच्या प्रपोजवर. पुढे आपण बघतोय जनरली मुलं मुलीला सावरतात, पण बयो मॅडमनी या हिरोला सावरलंय. तर आता कोणाला पहिल्या नजरेत प्रेम होईल की काय, म्हणजे बयोला पण तो आवडतो की काय, असं काहीतरी दिसतंय. आता काय काय तमाशा होणार आहे ते बघू प्रेक्षकांना, पण हा तमाशा बघायला मजा येणार आहे. बट आय गेस हा जो डॉक्टर आहे ना तो नक्की शुभंकरांना बरं करेल आणि या दुष्यंतचं जे काही चालू आहे ना ते पण बंद करेल, मला तरी असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. लंबी जाने वाली है अपनी मालिका. सो प्रेक्षकांनो, अजून ज्यांनी नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज. धन्यवाद.